दाबा खाली तर फोन दे इकडे चल. आवाज येतोय सगळ्यांना ऑनलाईन? येस सर. तर स्टोरी अशी आहे, आपला एक स्टुडंट आहे. ओके, त्या स्टुडंटचा एक मित्र, त्या मित्राला शिकायचं होतं पॉवर बी. तर त्यांनी काय केलं, आपली जी प्लेलिस्ट असते, आपली जी आपण घेतो, ती प्लेलिस्ट दिली त्या मित्राला. बरं का, त्या मित्राने ती प्लेलिस्ट केली, तीच प्लेलिस्ट केली. तो म्हणला सर ह्याच्या बाहेर मी काय नाही केलं. त्यांनी ती प्लेलिस्ट केली आणि तो आता 9 लाखाचं पॅकेज घेऊन पॉवर बी डेव्हलपर म्हणून एका चांगल्या कंपनीमध्ये प्लेस झाला. त्याच्या मित्राचा मित्र फ्रेशर, जो आपला स्टुडंट्स पण नाहीये. मला ह्याचं वाईट वाटलं की बाबा आपले स्टुडंट का नाही करू शकत. मी इथं ऑफलाईन अवेलेबल, तुम्हाला मी ऑफलाईन आहे, सगळंच तुम्हाला सगळं स्पून फीड घे. त्या मुलाचं काय नव्हतं, त्यांनी जस्ट ते लेक्चर्स दिले त्याला आणि त्यांनी ते लेक्चर्स केले आणि तो आज 9 लाखाचं पॅकेज घेऊन पॉवर बी डेव्हलपर झाला ॲज अ फ्रेशर. ठीक आहे, त्यांनी मेहनत घेतली असेल ते बरोबर आहे, पण कुठेतरी त्याला पाथ पाहिजे होता. तुम्हाला पाथ आहे, तुम्हाला सगळं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात, मग तुम्ही का नाही करू शकत? माझा प्रश्न हाच आहे. ना त्याने त्या दिवशी सांगितलं DA7चा स्टुडंट आहे आणि त्याचा फ्रेंड आहे. कधी? महिना फक्त तुमच्याकडे, महिना. इथं नाही थांबायचं, माझं एवढंच तुम्हाला कन्सर्न. इथं नका थांबू, जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघा. ह्याची नका वाट बघत बसू की बाबा माझा अभ्यास राहिलाय, माझं हे राहिले, माझं ते राहिलं, मग अप्लाय करायला चालू करतो. नाही, झालंय ना थोडं, जेवढं झालं तेवढं झालंय, अप्लाय करायला चालू कर लगेच, काही प्रॉब्लेम नाही. ऍटलिस्ट फेस करा, इंटरव्ह्यूज फेस करा. जेवढं झालंय करा अप्लाय, काय होणार नाही. येस, ऑनलाईन क्लिअर. येस सर. तुम्हाला येस तेच सर. सांगितलं, ह्याच्या बाहेर तुम्हाला कोण काही विचारणार नाही. जेवढं आपण घेतो त्याच्या बाहेर तुम्हाला कोण काही विचारणार नाही. मी तुम्हाला लिटरली ॲडव्हान्स लेवलचं शिकवलं, म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स. तुम्हाला पण माहिती आहे, आपण कुठं एक एक ऑप्शन्स बघितला, आपण कोणता वर्क कसा होतो. इंटरव्ह्यूला हेच पाहिजे की बाबा बेसिक क्लिअर आहे का, नंतर तो ॲडव्हान्सकडे जातो आणि ॲडव्हान्स आपण घेतोच आहे. तुम्हाला अशा पण कन्सेप्ट सांगण्याचे की यूट्यूबला पण नाही आहेत. तुम्ही किती सर्च करा, काही करा. क्लिअर. थोडंसं सिरियस घ्या. इथे 1 ते 1.5 तास अभ्यास करा, घरी गेल्यावर फक्त प्रॅक्टिस करा, सर बस. ॲज अ इनफ फ्रेशर, इनफ आहे, इनफ. नाईन ॲज अ पॅकेज भेटले का? ॲज अ काय? फ्रेशर ॲज अ 9चं. फ्रेशर, ॲज अ फ्रेशर. ओके सर. मेघराज म्हणून स्टुडंट आहे, त्याचा मित्र. ओके, अजून एक स्टुडंट प्लेस झाले आपले डेव्हलपरच, मुंबईला कंपनी मिळाली, ते आपले स्टुडंट. मुंबईची कंपनी मिळाली तिला, फायबर टेक्नो क्रॅक समथिंग कंपनी, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये. सो फोकस. थोडंसं फक्त 2 ते 3 तास करायचं तुम्हाला दिवसातून. म्हणत नाही मी तुम्ही 24 तास करा, फक्त 2 ते 3 तास सफिशियंट. क्लिअर ऑनलाईन? येस. येस सर. येस सर. पटकन प्लेस व्हायचं ना सगळ्यांना, तर थांबायचं नाही ना, पटपट पटपट निघायचं. जे पोझिशन मिळेल ते उचलायचं, निघायचं. ॲटलिस्ट कंपनीमध्ये एंट्री करा. एकदा कंपनीमध्ये तुम्हाला एंट्री मिळाली, तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रो होता. ऑटोमॅटिकली तुम्हाला सांगावं नाही लागत बाबा मग आज काय करू, उद्या काय करू. तुम्ही ऑटोमॅटिक स्किल वाढवत जाता. सध्या काय तुम्हाला पण माहिती असतं कंपनीमध्ये टिकायचं बाबा मला, तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रो होता. हा जस्ट कोट वाचा, तुम्हाला सफिशियंट आहे. मी त्या दिवशी वाचला, मला एवढा लागला ना बेकार. दॅट्स इट. दिस इज कोट इनफ.
ही ज्याला समजलं त्याला समज. ही सेकंड लाईनच सफिशियंट. मग तुम्हाला आज करायचंय का आजची गोष्ट उद्या करायची हे तुमच्या हातात. प्रेझेंट मध्ये जगा. आज काय करायचं हे इम्पॉर्टंट. उद्या काय होईल याचा विचार नका करू. आज मला काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे. बाबा मी 10 वर्षानंतर विचार करतो किंवा महिन्याभरानंतर विचार करतो हा मी ह्या कमवून नाही. आत्ता लाईफ जगा. प्रेझेंट मध्ये जगा. तुम्ही खेळा फिरा काही करायचं ते करा. फक्त 2 ते 3 तास स्वतःसाठी द्या. स्वतःला ग्रूम करण्यासाठी द्या 2 ते 3 तास. 24 तासात तुम्ही फक्त तुम्हाला 3 तास मागतो. एवढे जर दिले ना 3 तास सफिशियंट आहे. सफिशियंट म्हणतो. पण त्या 3 तासात एवढं झोकून द्यायचं ना बाबा तुमचं एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. ओके. आपला डेस्कटॉप पुढे गेला. एवढा नका सिरियस होत प्लीज. चिल घ्या थोडं. फक्त मी तुम्हाला सांगतो चिल घ्या. गोष्टी स्ट्रेस घेऊन नाही करायचं. रिलॅक्स राहून करायचं. तर गोष्टी त्या होतात. स्ट्रेस घेऊन केलं की काय होत. चिल राहून करायचं. निवांत. त्या दिवशी आपलं काय काय बघितलेलं आपण. टेक्स्ट फंक्शन्स बघितले राईट. कोणकोणत्या बघितलेल्या. ओके. सर्च काय करतं. पोझिशन फाइंड करतं. ओके गुड. देन लेफ्ट काय करतं. ओके. इफ जर तुम्हाला लेफ्ट साईडने म्हणजे फर्स्ट पासून एक्सट्रॅक्ट करायचं असेल लेफ्ट साईडने तर काय यूज करणार तुम्ही लेफ्ट ऑपरेट. काय त्याच्या मी काय लिहितो आपण लेफ्ट अँड देन ज्या कोणता टेक्स्ट फाइंड करायचा आहे किंवा किती कॉलम्स हवेत ते अँड देन नंबर ऑफ कॅरेक्टर्स. बरोबर. राईट मध्ये राईट साईडने जेवढे व्हॅल्यूज हवे असतील तुम्हाला तिथून आपल्याला सर्च करायचं म्हणजे एक्सट्रॅक्ट करायची व्हॅल्यू राईट. अँड देन मिड काय करतं. पर्टिक्युलर ते आहे अल्फाबेट त्याच्यामध्ये अल्फाबेट नको म्हणू रेंज मध्ये. ओके. पर्टिक्युलर रेंज मध्ये जर तुम्हाला आउटपुट फाइंड करायचं असेल तर आपण काय यूज करतो मिड. हा त्यामध्ये स्टार्ट पोझिशन असते आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला तिथून किती पाहिजे हे म्हणजे रेंज किती कुठं संपते तुमची ते. ओके. त्याची कशामध्ये होता आपण प्रोडक्ट लुकअप मध्ये होतो. प्रोडक्ट लुकअप मध्ये माझा प्रोडक्ट एसक्यू होता राईट. आपण HL फाइंड केलं R फाइंड केलं तर मी माझं क्वेश्चन चेंज करतोय फक्त. मला HLU509 पाहिजे. HLU509 हे कोणत्या हायफन नंतर आहे. फर्स्ट हायफन नंतर आहे. बट समोरच्याला काय माहिती इथं हायफन्स किती राईट. बट मला कुठपर्यंत पाहिजे U509 पर्यंत पाहिजे. HLU509 पर्यंत पाहिजे. बट सेकंडची हायफन पोझिशन फिक्स आहे का. फर्स्टची फिक्स असणार आहे का नाही. फर्स्टची फिक्स असणार आहे नाही. सेकंडची फिक्स असणार आहे नाही. ओके. त्यासाठी आपण काय क्रिएट केलेलं आहे कॉलम क्रिएट केलेला हायफन नावाचा. बरोबर. त्या हायफन मध्ये काय फाइंड आउट केलेलं फर्स्ट हायफन. फर्स्ट हायफनची पोझिशन म्हणजे काय करणार तो त्या कॉलम मध्ये जाणार त्या हायफनला सर्च करणार आणि त्याची पोझिशन काय करणार एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार राईट. आपण इथं हेच केलं ना. वॅर म्हणजे काय व्हेरिएबल. आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करायची राईट. जे हायफनची पोझिशन असेल ते स्टोअर करायचे. ओके. वॅर फर्स्ट हायफन देन कोणतं ऑपरेशन यूज केलं आपण सर्च.
कोणतं फाइंड आउट काय करायचं होतं आपल्याला? हायफन. कोणत्या कॉलम मध्ये होतं? प्रोडक्ट एसक्यू नावाच्या कॉलम मध्ये. इथं फर्स्ट हायफनची पोझिशन मिळाली, म्हणजे फर्स्ट हायफन पर्यंत मी क्लिअर आहे. ओके, आता मला काय व्हॅल्यू पाहिजे? सेकंड हायफनच्या आधीच्या व्हॅल्यू पाहिजेत मला. सेकंड हायफनची पोझिशन माहिती का आपल्याला? पर्टिक्युलर फिक्स पोझिशन आहे का ती? नाही, पोझिशन व्हॅरी करू शकते, राईट? ओके, देन मी काय लिहिलं अगेन? वॅर सेकंड हायफन. देन अगेन काय यूज केलं? सर्च. देन हायफन. काय फाइंड आउट करायचंय? कोणत्या कॉलम मध्ये फाइंड आउट करायचंय? देन ही कंडिशन आहे, ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड हायफन तो कुठं असणार आहे नेहमी? फर्स्ट हायफनच्या नंतर. फर्स्ट हायफन नंतर जी पोझिशन असेल ती सेकंड हायफनची असणार आहे किंवा सेकंड डिलिमिटरची असणार आहे, राईट? त्यामुळे आपण इथं काय लिहिलं? फर्स्ट हायफन +1. हे क्लिअर आहे? फर्स्ट हायफन +1 हे क्लिअर आहे? सर मग तिथे छोटासा डाऊट आहे. ते फर्स्ट हायफन +1 आहे, जर मागच्या वेळेला पण तुम्हाला विचारलं होतं. जेव्हा फर्स्ट हायफन +1 असतं तेव्हा तिथे पहिलं वालं जे हायफन असतं त्याच्यानंतर जेवढे पण हायफन आहेत तेच येणार, मधले जे काही अल्फाबेट्स आहेत त्याचा काही नाही, संबंध नाही, बरोबर? अल्फाबेट्स येत नाही. फक्त पहिल्या हायफन नंतर त्याला जिथं डिलिमिटर भेटतो पाहिजे दुसरा, तो त्याला फाइंड आउट करतो. ओके, फाईन. डिलिमिटर कोणताही असू शकतो. कोणत्या, तुम्ही इथं काय दिलंय? हायफन दिलाय, मग तो हायफनलाच फाइंड आउट करणं. सगळे हे डिपेंड ह्या सर्च इंजिनवर आहे. जर तुम्ही त्या @ टाकणार तर त्या हायफन नंतरचा @ शोधणार, फर्स्ट हायफन नंतरचा, म्हणजे ह्या पोझिशन नंतरचा शोधणार. ओके, क्लिअर? स्मिता क्लिअर? येस, क्लिअर. ओके, देन इथं मी 0 लिहिलंय. ओके, काय लिहिलंय? इथं +1 होतं ना रे, +1 इथं होतं. 0 लिहिलंय. 0 म्हणजे काय? इफ मला काही पोझिशन मिळालीच नाही त्यानंतर, नॉट फाउंड व्हॅल्यू, तर मला 0 रिटर्न. ओके, जसं की इथं आहे बघा, सेकंड पोझिशन आहे का इथे? नाहीये, मग इथं 0 रिटर्न कर, मग त्या आधीच्या सगळ्या व्हॅल्यू तो ऑटोमॅटिकली देणार. ओके, क्लिअर? ठीक, हे सगळं तर 0चं लिहिलं काय? मी. काय काय? 0 रिटर्नचं काय आउटपुट येईल सर? 0 रिटर्नचं आउटपुट म्हणजे मला इफ जर त्या फर्स्ट हायफन नंतर काय व्हॅल्यू मिळाली नाही, तर जिथं संपेल म्हणजे जिथं एंड होईल त्या वर्डचा, तिथून मला अख्खी व्हॅल्यू रिटर्न मिळेल. ओके, 0 म्हणजे नॉट फाउंड व्हॅल्यू. इफ काय तुला तशी व्हॅल्यू मिळाली नाही तर 0 रिटर्न कर. दॅट्स ओके, क्लिअर? म्हणजे जेवढी फर्स्ट हायफनची व्हॅल्यू आहे तेवढीच येणार का? येस, फर्स्ट हायफन आणि फर्स्ट हायफन +1 म्हणजे काय म्हणतोय मी, 1 पर्यंत जाणार. ओके, पण इथं नॉट फाउंड व्हॅल्यू, बाबा तुला फर्स्ट हायफन मिळालाच नाही, म्हणजे सेकंड हायफन मिळालाच नाही, तर जिथपर्यंत पोझिशन आहे फर्स्ट हायफनची तिथून व्हॅल्यू रिटर्न कर, असं. ओके, ठीक आहे. मी 2 व्हेरिएबल मध्ये स्टोअर केल्या व्हॅल्यू. फर्स्ट हायफनची स्टोअर केली, सेकंड हायफनची स्टोअर केली. जेव्हा आपण व्हेरिएबल लिहितो तेव्हा गोष्टी आपल्याला रिटर्न कराव्या लागतात. ओके, जेव्हा आपण व्हेरिएबल लिहितो तेव्हा आपल्याला गोष्टी रिटर्न कराव्या लागतात. मला आता व्हॅल्यू रिटर्न करायची, राईट? मी व्हेरिएबल फर्स्ट स्टोअर केला हायफन, सेकंड हायफन स्टोअर केला. आता मला काय करायची? ती व्हॅल्यू रिटर्न करायची. काहीतरी आउटपुट पाहिजे ना आपल्याला, काहीतरी रिटर्न करणं गरजेचं आहे. ओके, सो इथं लिहितो मी रिटर्न. लिहिलं. जस्ट वेट अ मिनिट. ठीक, मी काय कंडिशन लिहू शकतो? काय कंडिशन लिहू शकतो तुमच्या मते? मी काय कंडिशन लिहू शकतो सांगा? एनीवन ऑनलाईन? इथे काय कंडिशन लिहू शकतो मी? मला रिटर्न करायची व्हॅल्यू, मला फर्स्ट हायफनची मिळाली, सेकंड हायफनची पण मिळाली, मी रिटर्न मध्ये पण आलो, पण मला इथे एक कंडिशन द्यावी लागेल की बाबा ते मग आतमध्ये जाऊन फाइंड आउट करेल ती व्हॅल्यू आणि मला रिटर्न करेल ऑन द बेसिस ऑफ पोझिशन्स. सांगा एनीवन? एनीवन?
काय लिहिलं? प्रोडक्ट येस प्रोडक्ट येस प्रोडक्ट एसक्यू मध्ये काय लिहिलं? हायफन फर्स्ट हायफन फर्स्ट त्याने काय फाइंड आउट होणार? मला इथं काहीतरी कंडिशन लिहायला की त्यामुळे ते इटरेट होतील व्हॅल्यू म्हणजे सर्च फाइंड आउट करत येईल. म्हणजे जसं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिता पायथन कोडमध्ये लिहिता इफ मग तिथं काहीतरी टाकता आय इज इक्वल टू 0 आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 देन आय प्लस प्लस इटरेट होत राहते ना ती. इथं पण इफ फंक्शनच आहे पण काय इफ फंक्शन मध्ये काय कंडिशन लिहिणार ते मला सांगा. हो नाही दोन्ही हायफनच्या आधीची आहे ना बरोबर हायफनच्या आधीची आणि हायफनच्या नंतरची दोन काय लिहिणार? सर फर्स्ट हायफन प्लस 1 जर फाइंड झालं तर ती पुढे कंटिन्यू होणार अदरवाईज 0 तर ते आपण वरतीच कंडिशन टाकलेली आहे ना मग परत रिटर्नमध्ये का लिहायचं? डिटेल मध्ये मला कारण की तो प्रत्येक ह्याच्यामध्ये जाणार त्या कॉलम मध्ये जाणार आणि सर्च करत बसणार. फक्त ह्याच्या बेसिसवर आपल्याला व्हॅल्यू नाही मिळणार. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त पोझिशन्स मिळाले. ओके आपल्याला व्हॅल्यू हवी एक टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये प्रॉपर व्हॅल्यू हवी आपल्याला. यांनी फक्त पोझिशन स्टोअर करून ठेवलेलं आहे ह्या व्हेरिएबलमध्ये फक्त पोझिशन प्रत्येक जी असेल ते असेल. मग सर तेच रिटर्नमध्ये टाकावं लागेल ना. मग काय लिहिणार? फर्स्ट हायफन प्लस 1 जर ते झालं तर तिथे रिटर्न होईल व्हॅल्यू अदरवाईज 0 वाली पोझिशन म्हणजे पहिला जो आउटपुट होता तोच असतो. मी तर अशी पोझिशन लिहू शकतो इफ सेकंड हायफन इज ग्रेटर दॅन 0 व्हाय ग्रेटर दॅन 0 व्हाय ग्रेटर दॅन 0 मी तर लिहितो सेकंड सेकंड हायफन इज ग्रेटर दॅन 0 व्हाय 0 व्हाय 0 राईट त्याला काय काय पाहिजे त्याला काहीतरी व्हॅल्यू पाहिजे त्यामुळे आपण काय मला सांगा सेकंड हायफन कुठं असणार आहे नेहमी ह्या पोझिशनच्या पुढेच असणार आहे +1 पोझिशनलाच असणार आहे नेहमी राईट कुठं असणार आहे नेहमी कुठं असणार आहे +1 पोझिशनला असणार आहे त्यामुळे काय सेकंड हायफन इज ग्रेटर दॅन 0 मला आता कुठून सर्च कंडिशन करायचं मध्ये येईल ना ते हा कंडिशन कंडिशन मध्ये मध्ये येईल ना. सॉरी इफ लिहायचं राहील सॉरी इफ मध्ये येईल इथं if then logical test again second hyphen is greater than 0 बरोबर then मला आता सर्च कुठून करायचंय मला मग कुठून ते कुठपर्यंत व्हॅल्यू हवे स्टार्टिंग पासून ते कुठपर्यंत सेकंड हायफन पर्यंत ओके आपल्या सेकंड हायफनची पोझिशन माहिती होती का एक फिक्स माहिती होती का फर्स्ट हायफनची माहिती होती का नव्हती माहिती ओके सो मी तर असं लिहू शकतो लेफ्ट काय पास करायला लागले फर्स्ट हायफन व्हाय फर्स्ट हायफन इथं काय लिहितो गाईज आपण जस्ट मी लेफ्ट हे करतो टेक्स्ट मध्ये काय लिहितो कॉलम नेम कोणत्या कॉलम मध्ये आउटपुट हवं आपल्याला इथं काय लिहिणार मी प्रोडक्ट एसक्यू कुठं गेलं देन किती कॅरेक्टर्स हवेत आपल्याला कुठपर्यंत हवेत सेकंड हायफन पर्यंत सेकंड हायफन पर्यंत मी तर लिहू का सेकंड हायफन लिहिलं देन रिझल्ट फॉल्स असेल तर काय पाहिजे मला रिझल्ट फॉल्स असेल तर मला अख्खा प्रोडक्ट एसक्यू आहे तसा दे ओके हे तुम्ही देतो प्रोडक्ट एसक्यू लिहिलं
ब्रॅकेट क्लोज करायचा ऐकला. कुछ तो गलत हुआ है. सर वरती +1च्या तिथं फर्स्ट हायफन राहिले. कुठं रे? सेकंड लाईन. हां, थँक्यू. आलं बघा. आउटपुट काय पाहिजे होतं मला? HLU50 हायफन. हायफन येते पण आपल्याला हायफन नकोय. काय करणार मग? -1 कशामधून? कशामधून? फर्स्ट हायफनच्या ह्याच्यामधून. सेकंड Second हायफन hyphen. -1 जे आपण लेफ्ट मध्ये लिहिलंय इथं काय लागणार? फक्त जस्ट -1. अरे bracket टाक. ओके आलं. HLU50. टेन्शन नका घेऊ, सिम्पल कंडिशन्स आहेत. मला काय वाईट होतं आता सेकंड जे हायफनची पोझिशन असणार ती कुठं असणार आहे? नेहमी 0च्या पुढेच, म्हणजे नेहमी ह्याच्या पुढं ह्याची नेहमी 0 असणार पोझिशन. जे फर्स्ट मिळेल तिथं 0 असणार, ह्याच्या पुढेच असणार आहे. मला ऑलवेज सेकंड हायफन काय पाहिजे मग? ग्रेटर दॅन 0च हवा आहे ना मला. ऑलवेज काय पाहिजे? त्या 0च्या पुढचाच पाहिजे, म्हणजे +1 कंडिशनलाच हवा आहे. तेव्हा मी कंडिशन लिहिली. जर तो असेल तर मला व्हॅल्यू रिटर्न्स कर सगळ्या. जर सेकंड हायफन 0च्या पुढे असेल तर मला ती सेकंड हायफन पर्यंतच्या व्हॅल्यू रिटर्न कर. त्यामुळे जर इथं 0 लिहितच नाही मी, काय लिहितं? इज इक्वल टू काल ना इथं 0च राहतं. ओके 0 का लिहिली बाबा? जी काय पोझिशन असेल सेकंड हायफनची हे नेहमी ह्याच्या पुढेच असणार, म्हणजे 0च्या पुढेच असणार आहे नेहमी. +1 लाच असणार आहे नाही, त्यामुळे 0 लिहिली. मग काय करणार? हा इटरेट होणार. मग हा लेफ्ट ह्याच्यामध्ये जाणार, सर्च करणार, प्रोडक्ट SQ मध्ये जाणार. मग कुठे गेला? प्रोडक्ट SQ मध्ये गेला, राईट. तो सेकंड हायफनला फाइंड करणार. कुठे सेकंड हायफन बाबा? इथं आहे. कशामध्ये? इथे. कशामध्ये? नाहीच आहे. ओके सेकंड हायफन मध्ये गेला, मग ते प्रोडक्ट SQ मध्ये गेला. देन जर प्रोडक्ट SQ मध्ये जातोय तर आपल्याला रिझल्ट ट्रू मध्ये काय हवंय? रिझल्ट ट्रू मध्ये काय हवं? इफ कंडिशन मध्येच लिहितो ना आपण सगळं. ओके मी काय केलं? ग्रेटर दॅन 0 रिझल्ट ट्रू लेफ्टनी सर्च कर बाबा, आणि जिथं तुला सेकंड हायफन भेटेल तिथं मला तिथूनच्या सगळ्या व्हॅल्यू रिटर्न कर. अदरवाईज मला आहे तशा व्हॅल्यू रिटर्न कर. दॅट्स ओके अंडरस्टँड? ठीक आहे. एल्स लिहिण्याची गरज नाही. एल्स आपण लिहितच नाही ना इफला कधी. रिझल्ट फॉल्स और रिझल्ट ट्रू असतं आपल्याला नेहमी. ओके ऑनलाईन क्लिअर? बोला ऑनलाईन. सर तिथे सेकंड हायफन -1 जिथे आपण करतो ना तिथे फक्त सेकंड हायफनच्या पूर्वीचं जो आहे तेवढाच रिझल्ट भेटेल, बरोबर? येस येस येस. सेकंड हायफन -1 केलं तर सेकंड हायफनच्या आधीचा सगळा रिझल्ट भेटेल. जर -1 नसतं लिहिलं तर आपल्याला हायफन पण आला असता, पण मला हायफन नको येतो. आणि जिथे जिथे सेकंड हायफन नाहीये तिथे जेवढं आहे तेवढंच आहे तेवढंच तसा, व्हॅल्यू रिटर्न. राईट म्हणून तिकडे 0 घेतले तुम्ही, येस बरोबर? इथं कॉमा ग्रेटर दॅन. येस इथं का? नाही, बरोबर. हा हा येस येस नॉट फॉर्म व्हॅल्यू. ओके तुम्हाला एक टास्क, ठीक आहे, करतात ओके. आत्ता नाही, घरी जाऊन करायचं. ठीक आहे. फक्त सांगतोय आणि तुम्हाला सोल्युशन पण देतो काय करायचं. ठीक आहे. Just wait a minute. Customer lookup. Where is my customer? कस्टमर लुकअप काय झालं? नाही समजलं. काय नाही समजलं? सांग. एक तास देतो आणि सांग. ओके माझ्याशी बोल ना. ती याशी काय बोलतो? घरी जाऊ नको, आताच क्लिअर करायचं आहे. एक होमवर्क. इथं @ आणि डॉट आहे. ठीक आहे. @ आहे आणि डॉट आहे. तर मला @ आणि डॉट मधलीच व्हॅल्यू हवी ॲडव्हेंचर वर्क्स. ओके क्लिअर सगळ्यांना होमवर्क? @ आणि डॉट मधलीच व्हॅल्यू हवी.
इथं पण तुम्हाला व्हेरिएबल स्टोअर करायचे. आता सोल्युशन सांगतो काय करायचं. क्वेश्चन्स काय आला ऑनलाईन सगळ्यांना ते तुम्ही Yes, फाइंड sir. आउट. क्वेश्चन काय हा, आला yes, सगळ्यांना ऑनलाईन. ठीक आहे, सोल्युशन सांगतो. मिड यूज करायचं. फर्स्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं व्हॅल्यू. सेकंड स्टेप मिड यूज करायचं. अँड थर्ड स्टेप जी ओरिजिनल लेंथ असेल त्यातून ती लेंथ मायनस करायची. लेंथ फंक्शन यूज करायचं. थर्ड LEN म्हणून लेंथ फंक्शन ते यूज करायचं. पहिल्यांदा स्वतः यूज करून बघा. इफ नाही जमलं तर तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकता, ChatGPT वगैरे वगैरे. हा, इफने होईल. इफने होईल. दोन वेगवेगळे implementer कसं लिहिणार? प्रत्येकाची पोझिशन स्टेबल नाही ना दादूस. प्रत्येकाची पोझिशन कुठे आहे तर बघ नाही तर पहिले लेटर केवढे, देन सेकंड मध्ये लेटर परत कमी झाले, देन अजून कमी झाले, परत वाढतात कमी वाढतात कमी. प्रत्येकाची पोझिशन्स वेगळी. त्यात तुम्हाला आधी पोझिशन फाइंड करणं गरजेचंच आहे. क्लिअर? तो निग्लेक्ट कसा करायचा हे तुमच्या हातात आहे. ते तुम्हाला डोकं लावायचं. ठीक आहे, क्लिअर क्वेश्चन आहे. एवढा सॉल्व्ह करा, एवढा सॉल्व्ह करा, बस झालं. आजचा टास्क एवढाच आहे. बाकी तुम्ही लेक्चर नाही बघितले चालेल, फक्त एवढं सॉल्व्ह करा. डोकं लावा थोडं. नाही जमलं ChatGPTची हेल्प घ्या. नाही जमलं तर आधी सॉल्व्ह करा. अर्धा तास बघा सॉल्व्ह होतंय का. वेगवेगळे ट्राय करा. मिड कसं यूज करायचं बघा. पण मिड यूज करायचं एवढं मी कंपल्सरी सांगितलं. मिड आणि लेंथ ह्या दोन गोष्टी यूज करायच्या. ओके, ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. एव्हरीवन. देव, अभिजित, Yes, sir. ज्ञानेश्वर, Yes, sir. Yes, sir. हर्षदा, नारायण, प्रीती, सायली. Yes, sir. Yes, sir. ओके. शिवानी, स्मिता, सुचिता, क्वेश्चन्स का आलेला आहे? Yes, sir. सॉल्व्ह करताल नक्की? मी परत समजून सांगतो तुम्हाला. कोड नाही समजला ना सांग. सेकंड हायफन कशामध्ये होतं रे? प्रोडक्ट लुकअप मध्ये ना. हायफन हे तो कॉलमवर क्लिक केले जो कोड लिहिला तो येतो ऑटोमॅटिक. ठीक आहे. माझी कंडिशन काय होती बाबा, मला हे लास्टला जो हायफन आहे म्हणजे सेकंड कलर वगैरे आहे ते नकोय. मला फक्त सेकंड हायफन पर्यंतची व्हॅल्यू हवी, म्हणजे HLU509 एवढीच व्हॅल्यू हवी. मला हा कलर वगैरे नकोय. बट प्रॉब्लेम असा येतो की बाबा काही ठिकाणी हायफन आहे, काही ठिकाणी हायफन नाहीये. प्रत्येकाची पोझिशन वेगळे आहेत हायफन्सच्या. राईट? एवढं तर काय आलं? एवढं काय आलं? ओके. त्यासाठी मला फर्स्ट काय फाइंड आउट करायला लागेल? त्या हायफनच्या पोझिशन्स फाइंड आउट करायला लागेल. जर माझा पोझिशन मिळाली तर मी तिथून व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. राईट? पोझिशन मिळाली तर त्यातून -1 टाकला तर मला काय मिळेल? अख्खी व्हॅल्यू मिळेल. ओके, ठीक आहे. मग मी काय केलं, आधी पोझिशन स्टोअर करून घेतलं. पोझिशन स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल्स असतात पॉवर BI. जसं तुमच्या पायथन कोणत्याही कोडमध्ये जसे व्हेरिएबल असतात, जसं A=10 लिहिता तुम्ही, तो 10 कुठं स्टोअर होतो? त्या A मधल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतो. तसेच माझ्याकडे व्हेरिएबल आहेत पॉवर BI मध्ये. सो मी काय फर्स्ट हे लिहिलं वॅर, म्हणजे काय व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलचं नाव लिहिलं फर्स्ट हायफन. ओके, त्या व्हेरिएबलचं नाव लिहिलं फर्स्ट हायफन. मला आता पहिल्यांदा फर्स्ट हायफनची पोझिशन फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी काय लिहिलं ऑपरेशन, अभ्यास कोणतं फंक्शन यूज केलं? सर्च मध्ये काय टाकलं मी? जे आपल्याला फाइंड आउट करायचं ते. मला आता हायफन फाइंड आउट करायचं, त्यामुळे काय टाकलं? हायफन. तो कोणत्या कॉलम मध्ये? प्रोडक्ट SKU नावाच्या कॉलम मध्ये. म्हणजे मला ते फर्स्ट हायफनची पोझिशन मिळाली. कधी 1 नंबरला असेल, कुठे 2 नंबरला असेल, कुठे 3 नंबरला असेल, कुठे 4 नंबरला असेल, किंवा सगळ्यांमध्ये सेम नंबरलाच असेल 3 नंबर. ओके, त्याची पोझिशन मिळाली मला. ओके, फर्स्टची तर मिळाली, पण आता मला सेकंडची फाइंड आउट करायची. सेकंड मध्ये कुठं आहेत, कुठं नाही आहेत, कुठं आहेत, कुठं नाही आहेत, किंवा पोझिशन्स डिफर करू शकतो. राईट? सो मी काय केलं, अगेन एक व्हेरिएबल क्रिएट केला. त्या व्हेरिएबलचं नाव दिलं सेकंड हायफन. सेकंड हायफन सर्च करण्यासाठी मला कोणतं फंक्शन यूज करावं लागेल? सर्च. कोणतं फंक्शन यूज करावं लागेल? सर्च. मी काय यूज केलं? सर्च. काय फाइंड आउट करायचं होतं मला? हायफन. कोणत्या कॉलम मध्ये फाइंड आउट करायचं होतं? प्रोडक्ट लुकअप मध्ये. बट त्या हायफनची काहीतरी पोझिशन असणार आहे. त्या हायफनची काहीतरी पोझिशन असणार आहे. तो मला स्टार्ट पोझिशन मागत होता. इथं स्टार्ट ऑफ पोझिशन मागत होता. ती पोझिशन कुठे असणार आहे नेहमी?
जी सेकंड हायफनची पोझिशन असणार ती कुठे असणार आहे नेहमी? फर्स्ट हायफनच्या नंतरच असणार आहे, राईट. ही जी पोझिशन असेल ती कुठे असणार आहे? नेहमी नंतरच असणार आहे. फर्स्ट हायफनच्या कुठे असणार आहे? नंतरच नाही. मग इथं काही असू शकतं, सर्चला तुम्ही काही असू शकते, बट ती नेहमी फर्स्ट जे सर्च केलं त्याच्या नंतरच असणार आहे. इथे @, पण असू शकते, इथे हॅशटॅग पण असू शकणार, पण ते कुठे असणार? नेहमी ह्याच्या नंतरच, फर्स्ट हायफन नंतरच. त्यामुळे इथं काय दिलं? पोझिशन त्याची फर्स्ट हायफन +1. ओके बाबा, ह्याच्यानंतर जे काय तुला फाइंड आउट, मला जे काय फाइंड आउट करायचंय ते तुझ्या पोझिशन नंतरच आहे, ते मला फाइंड आउट करून दे, त्यामुळे +1. ओके, अदरवाईज बाबा तुला काय मिळालंच नाही तर मला 0 रिटर्न कर. नॉट फाउंड व्हॅल्यू काय रिटर्न कर? 0. त्याला काय म्हणतो आपण? नॉट फाउंड व्हॅल्यू 0. का आलं इथपर्यंत सगळ्यांना? नक्की ऑनलाईन का आलं इथपर्यंत? येस सर, समजलं आता. ओके, देन मी व्हेरिएबल स्टोअर केले. जे व्हेरिएबल स्टोअर केले त्यामध्ये काय फक्त मेन्शन आहे? त्या हायफनच्या पोझिशन्स. काय स्टोअर झाल्यात? फक्त त्या हायफनच्या पोझिशन. तिथं काय आपण लेफ्ट वगैरे लिहिलंय का? काय लिहिलंय? इथं काय लिहिलंय? फक्त सर्च ऑपरेशन लिहिलंय. जेव्हा सर्च ऑपरेशन लिहितो तेव्हा काय येतं? फक्त एक नंबर्स येतात ना, त्या दिवशी आपण बघितलेलं. मग इथं काय आले? फर्स्ट हायफन मध्ये फर्स्ट हायफनची पोझिशन स्टोअर झाली, सेकंड हायफन मध्ये सेकंड हायफनची पोझिशन स्टोअर झाली. पोझिशन स्टोअर झाल्या. आता मला पोझिशन्स माहिती, मला आता व्हॅल्यू हव्या. काय हव्यात? व्हॅल्यू हव्यात. त्यासाठी मी कोणतं फंक्शन यूज केलं? रिटर्न. कोणतं यूज केलं? रिटर्न. का? मला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करायचे आहेत ना, त्यामुळे रिटर्न. ओके, रिटर्न मध्ये गेलो, बट रिटर्न मध्ये नुसतं हे लेफ्ट लिहून चालणार होतं का? चालणार होतं? नाही. त्यासाठी मी काय यूज केलं? इफ फंक्शनचा यूज केला. इफ का? मला सेकंड हायफनची पोझिशन माहित नव्हती. काय माहित नव्हती? सेकंड हायफनची पोझिशन माहित नव्हती. मला त्या लूप मध्ये त्याला इटरेट करायचा होता, एव्हरी टाइम इटरेट करायचं. त्यामुळे इथं काय लिहिलं मी? सेकंड हायफन इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? जी काही पोझिशन असणार आहे सेकंड हायफनची ती कुठे असणार आहे? ह्या फर्स्ट हायफन नंतर. कुठे गेलो? ह्या फर्स्ट हायफन नंतरच असणार आहे, किंवा ह्या फर्स्ट हायफन नंतरच असणार आहे. म्हणजे नेहमी ह्याला 0 पोझिशन कन्सिडर करता, ह्याच्या पुढेच असणार आहे, राईट. त्यामुळे इथं काय लिहिली कंडिशन मी? ग्रेटर दॅन 0, राईट. ग्रेटर दॅन 0 लिहिल्यानंतर इफ मध्ये कंडिशन लिहिल्यानंतर काय असतं? ट्रू. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झालं तर काहीतरी रिझल्ट हवा असतो त्याला, राईट. मग ट्रू मध्ये काय टाकलं बाबा? लेफ्ट साईडने सर्च कर, प्रोडक्ट SQच्या कॉलम मध्ये जा, आणि जिथं तुला सेकंड हायफन भेटेल ते तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू रिटर्न. काय कर? प्रोडक्ट SQ मध्ये जा, सेकंड हायफन बघ, जिथं तुला सेकंड हायफन भेटेल तिथून सगळ्या मला व्हॅल्यू रिटर्न कर. सेकंड हायफनच्या आधीच्या. लेफ्टनी सर्च करतोय म्हणजे काय ना, सेकंड हायफनच्या आधीच्या. ओके, -1 का लिहिला? जर मी -1 लिहित नव्हतो तर मला हा सेकंड हायफन पण मिळत होता, आउटपुट मध्ये सेकंड हायफन येत होता. बट मला सेकंड हायफन नकोय, मला सेकंड हायफनच्या आधीच्या व्हॅल्यू हवं, त्यामुळे इथं मी -1 केलं फक्त. ओके, काय केलं? -1. देन रिझल्ट ट्रू तर मिळाला, बट बाबा हे पण मला मिळालं नाही तर रिझल्ट फॉल्स काहीतरी हवाय. जर बाबा तुला ही कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर मला बाबा आहे तसा माझा प्रोडक्ट SQ मला दे. त्याच्या रिप्लेसमध्ये मला काही नको, मला 0 नको, मला नल नको, मला डुप्लिकेट्स नको, काही नको, मला आहे तसं प्रोडक्ट SQ मला दे. दॅट्स इट. क्लिअर आता? ऑनलाईन क्लिअर आता? सर तुम्ही मग अशी जे होमवर्क दिला ना तिथे पण प्रत्येक वेळेला असं रिटर्न मध्येच कंडिशन टाकायची असते का? येस येस येस. नेहमी जेव्हा तुम्हाला डिफरंट कंडिशन म्हणजे डिफरंट हायफन्स किंवा पोझिशन फाइंड आउट करायचे असतात तेव्हा हे रिटर्न लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही काय करता? फर्स्ट व्हेरिएबल स्टोअर करता अँड देन रिटर्न मध्ये पूर्ण कोड लिहितात, त्यामध्ये तिथून व्हॅल्यू रिटर्न होती, एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते आपल्याला. इथं मी टेक्स्ट वगैरे काही लिहिलंच नाही ना, टेक्स्ट फंक्शन काही लिहिलंच नाही. इथं आपल्याला फक्त पोझिशन मिळणार आहे, बट मला अख्खा टेक्स्ट हवा होता, राईट. क्लिअर स्मिता? येस सर. तुम्ही मग अशी लेंथ सांगितलं ते इफ जसं आहे तसं इफच्या लेंथ आतमध्ये पण लिहायचंय. हा, इफच्या आली. आतमध्ये लिहायचंय. काय काय? जसं इफ आपण इफची कंडिशन असते आतमध्ये लेंथ आणि मिडवाला असं बोलत. येस, लेंथ लिहायचं आणि मिड. इफ लेंथ आणि मिड हितपर्यंत सेम असणार आहे बरं का, इथपर्यंत सेम असणार आहे, फक्त इथून चेंजेस होते. पण ते चेंजेस काय होतील हे तुमच्या हातात आहे. मग इथं लेंथ आणि मिड यूज करणं गरजेचं आहे, एवढंच सांगतो. ओके सर. ठीक आहे, इथपर्यंत सेम आहे, फक्त इथून चेंजेस आहे, एवढंच तुम्हाला चेंज करायचं बस. बाकीचं मी सांगितलं, बाकीचं आहे तसं, फक्त एवढंच चेंज करायचं, 3 गोष्टी. ठीक आहे, इथं मिड आणि लेंथ एवढंच वापरायचं, एवढं हे पण सांगतो. कसं फाइंड करून तुमच्यावर समजून घ्या आधी काय करायचं क्वेश्चन, एकदा सॉल्व्ह करा, जर नाही सॉल्व्ह झाला ChatGPT सिम्पल. ठीक आहे,
चलो खूप वेळ गेला ह्याच्यावर. टेक्स्ट फंक्शन क्लिअर सगळ्यांना? लेफ्ट राईट मिड सर्च व्हेरिएबल वगैरे क्लिअर सगळ्यांना? ऑनलाईन ऑनलाईन येस. Yes, sir. ठीक. चल येस सर. ओके, आपण आता जाऊ टाइम फंक्शनवर. ओके, टाइम फंक्शन. मला आत्ताची डेट बघायची. काय बघायची? डेट बघायची. सो मी एक मेजर क्रिएट करतो डेट नाव, न्यू मेजर. सर एक क्वेश्चन विचारू? येस. हे जे तुम्ही आता फंक्शन्स शिकवत आहात त्यासाठी डॅक्स लिहायला सांगता डायरेक्टली की डॅक्सचे फंक्शन्स सांगा असं काय क्वेश्चन्स असतो इंटरव्ह्यूजमध्ये? म्हणजे नाही कळलं. इंटरव्ह्यूजमध्ये क्वेश्चन काय असतो ह्यावरती डायरेक्ट डायरेक्टली? क्वेश्चन्स देतात, तुम्हाला सांगत नाही बाबा हे फंक्शन यूज करायचं, ते फंक्शन यूज करायचं. ते तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा इथं काय यूज झालं पाहिजे. ओके, म्हणजे फंक्शन सांगा बोलत तर डायरेक्टली डॅक्स लिहायला लावतात असं बोलताय हो, तुम्ही आणि DAX आपण लिहायला type करायचं. ओके. येस, डॅक्स लिहायला लावतात. मग तुम्ही तुमचं डिसाईड करा तुम्ही कोणतं फंक्शन द्यायचं. आणि डॅक्स ते कधी कधी ह्याच्यावर लिहायला होतं, पेन अँड पेपरवर. पेन अँड पेपरवर लिहायला होतं. त्यांना ते कोणतं पॅरामीटर कुठे हे मान्य नसतं, म्हणजे एक्सपेक्ट नसतं. त्यांना फक्त तुमचा किती क्लिअर आहे तो डॅक्स एवढं इम्पॉर्टंट असतं. मग ते तुमच्या नॉलेजवर आहे बाबा तुम्ही तिथं कसं रिप्रेझेंट करा. फक्त त्यांना लॉजिक इम्पॉर्टंट असतात. कारण कसं आहे डॅक्समध्ये खूप सारे फंक्शन आहेत, त्यामुळे ते तेवढं ॲज्युम करतात की बाबा खूप सारे फंक्शन असल्यामुळे लक्षात नाही ठेवू शकत माणूस. त्यामुळे फक्त त्यांना लॉजिक इम्पॉर्टंट असतं, बाबा हे इथं मी लिहू शकतो. दॅट्स इट. ओके, क्लिअर? ऑनलाईन कोणचा डाऊट होतो? हां. मला काय बघायची होती? करंट डेट बघायची होती. सो एक फंक्शन आहे टुडे म्हणून. काय टुडे? जस्ट टुडे लिहितो बस, बाकी काय नाही लिहिलं. इथं डेट नावाचं मेजर क्रिएट झालं. मेक कार्ड व्हिज्युअल घेतो. ठीक आहे, त्या कार्ड व्हिज्युअलमध्ये ते डेट पास करतो. जस्ट आली 16/4 आहे ना 2026. बट मला इथं टाइम दिसतोय का? नाही दिसत आहे. इफ जर तुम्हाला टाइम बघायचा असेल तर टुडेच्या ऐवजी जस्ट नाव यूज करा. नाव टुडे आणि नाव, दॅट्स इट. जर नाव यूज केलं किती वाजले एक्झॅक्ट टाइम येतो आणि आज रिफ्लेक्ट होत जातो. रिफ्रेश जर तुम्ही केलं तर रिफ्लेक्ट होत जातो टाइम. डेली अपडेट होतात गोष्टी. ओके, क्लिअर? टुडे आणि नाव. मी आता अगेन जातो टेबल व्ह्यू मध्ये माझ्या आणि कॅलेंडर लुकअप मध्ये. ठीक आहे, माझं इथं काहीतरी कॉलम आहे डेट नावाचं. ओके, काहीतरी कॉलम आहे डेट नावाचं. मला ह्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करायचे. काय एक्स्ट्रॅक्ट करायचं? इयर एक्स्ट्रॅक्ट करायचे. आपण इथं कसं बघत होतो? पॉवर क्वेरी एडिटरला कसं बघत होतो? डायरेक्ट. ओके ओके, ठीक आहे. सो इथं मी एक न्यू कॉलम बनव. इयर नाव. त्यासाठी फंक्शन आहे डायरेक्ट इयर. इयर मध्ये काय विचारतं तुम्हाला? डेट. काय पास करणार? कोणती डेट पास करणार? कोणता कॉलम पास करणार? फर्स्टच डेट नावाचा कॉलम पास करणार. कॅलेंडर लुकअप मधली डेट केली पास. एंटर. द नेम इज ऑलरेडी इन यूज. अजून एक आर टाकतो. आलं ना? करायची गरज बसली का? एक्स्ट्रॅक्ट जावा देन ऍड कॉलम करा, करायची गरज लागली नाही. आपण काय लिहिलं? जस्ट इयर आणि डेट पास केली. किती सिम्पल आहे. जर तुम्हाला मंथ एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं तुम्ही इथं मंथ लिहिलं असतं. होमवर्क इथं फक्त मंथ लिहायचं तुम्हाला, इयरच्या ऐवजी मंथ लिहायचं. डे एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं म्हणजे 1 2 3 4 5 6 एक्स्ट्रॅक्ट करायचं तर डे लिहायचं. ओके, तुमचा होमवर्क. सर त्या टेबल मधल्या जे डेट कॉलम आहे पर्टिक्युलर त्या डेट कॉलम मधलं आउटपुट येणार ना इकडे?
हो, त्या पर्टिक्युलर डेट कॉलम मधला इयर एक्सट्रॅक्ट करणार आणि आउटपुट देणार. ओके. येस विद्या. कुठं? हां हां. अरे हे इयर आलं ना. होमवर्क मध्ये काय करायचं, फक्त मंथ एक्सट्रॅक्ट करायचा आणि डे एक्सट्रॅक्ट करायचा. मंथ टाकायचं इथं इयरच्या ऐवजी आणि नंतर डे टाकायचं. दॅट्स इट. ओके. सर आपल्याला कोणत्या पण कॉलम वरती हे अप्लाय करायचं असेल तर पर्टिक्युलर डेटच्या ठिकाणी तो कॉलमचं नाव जाईल ना? हो. मला माझे वीकेंड आणि वीकडेज फाइंड करायचे. ओके, मला काय फाइंड आउट करायचे, वीकेंड आणि वीकडे. एक मेजर क्रिएट करतो न्यू. मेजर नाही, सॉरी, कॉलम क्रिएट करतो. मेजर केलं ना. एक न्यू कॉलम क्रिएट करतो. वीकडे नाव इज इक्वल टू डायरेक्ट फंक्शन एक वीकडे म्हणून. डायरेक्टली फंक्शन एक वीकडे म्हणून. फर्स्ट काय विचारतो तुम्हाला, डेट. कोणती डेट येणार, कोणता कॉलम येणार, म्हणजे डेट नावाचा कॉलम, कॅलेंडर लुकअप मधला डेट नावाचा कॉलम. देन काय विचारतं मला, रिटर्न टाईप म्हणजे 1 2 3. आपल्याला जर आपले वीकेंड चेंज करायचे असतं, म्हणजे वीकडे चालू व्हायचे, जे चेंज करायचे होते डे, आपण तिथं काय करत होतो, 1 टाकत होतो, 2 टाकत होतो, 3 टाकत होतो. पण काय करावं लागत होतं आपल्याला, दरवेळेस त्या सेटिंगवर क्लिक करून ते नंबर चेंज करणं. इथं डायरेक्टली पॉवर बायने तुम्हाला डॅक्स मध्ये दिले. ओके, मी ह्याच्यावर क्लिक करतो. काय देतं, जर 1 सिलेक्ट केला तर काय होणार आहे, संडे पासून चालू होणार आहे, सॅटर्डेला संपणार. जर सेकंड चूज केलं तर काय होणार आहे, मंडेला डे चालू होणार आहे तुमचा आणि संडेला संपणार. 3 जर चूज केलं तर काय होणार आहे, अगेन मंडेला 0 आणि संडेला 6, म्हणजे ट्यूजडे पासून चालू होणार. ओके, सो मी 2 चूज करतो, का मला मंडे पासून हवंय ना, 2. दॅट्स इट. एंटर. आले नंबर 3 4 5 6 7. ओके, मंडेच आहे ना, इथं मंडेच आहे. मंडेला आला का 1 ऑटोमॅटिकली, संडेला आला का 7. क्लिअर. वीकडे होतं त्यामुळे फक्त वीकडे यूज केला फंक्शन, डायरेक्टली प्रेझेंटेड फंक्शन वीकडे. त्या वीकडे मध्ये फर्स्ट डेट पास केली आणि तुम्हाला कुठून वीक चालू करायचंय ते त्याला पोझिशन दिली, फक्त रिटर्न टाईप दिला. क्लिअर आहे. ओके, मला ही तर गोष्ट मिळाली, बट तरी मला अजून माहित नाही की माझं वीकेंड कोणता आणि वीकडे कोणता आहे. माहिती का आपल्याला अजून, इथं असं नवीन कॉलम आहे कोणता वीकडे वीकेंडचा नाही. सो मी एक काय करतो, एक न्यू कॉलम क्रिएट करतो वीकडे वीकेंडचा. सांगा काय लिहू शकतो. कॉलम सिलेक्ट करावा लागेल. ओके, काय लिहू शकतो काहीच. बरोबर आहे. जर एक असेल हम्म वीकडे हम्म बरोबर चाललंय बघ. कंडिशन लिहिण्यासाठी आपण कोणतं फंक्शन यूज करतो, इफ. फर्स्ट इफ लिहितो. इफ लिहितो. इफ मध्ये काय मागतोय तो, लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहिणार, जर 1 ते 2 ते 7 असेल हं? तर वीकडे, ओके ऑर एल्स
ओके, बट मला खूप लिहावं लागेल, राईट. कंडिशन टाकावं लागतील मला, की बाबा हे असेल तर ते असेल तर ते असेल, मी असं वीकडे पर्यंत लिहावं लागेल. त्याऐवजी मी असं लिहिलं तर बाबा वीकडे इज इक्वल टू 6 और वीकडे इज इक्वल टू 7 असेल तर मला तो वीकेंड असेल. अदरवाईज सगळे वीकडे असतील. हे लिहू शकतो. ओके, सो वीकडे नावाचं तर आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय. मला ह्याच्यात ऑपरेशन परफॉर्म करायचं ना, ह्याच कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर लॉजिकल टेस्टमध्ये काय येईल? वीकडे कॅलेंडर लुकअप मधलं वीकडे. ओके, इज इक्वल टू 6, राईट, इज इक्वल टू 6 और वीकडे इज इक्वल टू 7 असेल तर ट्रू मध्ये काय ना, वीकेंड. वीकेंड, डबल कोट्स, अदरवाइज वीकडे. डन, एंटर. ह्याच्यावर तुम्हाला एक डाऊट यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ह्या फंक्शन हे आता लिहिलं ना, त्यावर एक डाऊट यायला पाहिजे अशी इच्छा. आला वीकेंडला 7ला बरोबर, वीकेंड आला 6ला, वीकेंड आला, आणि बाकी सगळे वीकडेज. सर तिथे ऍड हवंय. राईट, अँड का दोन्ही दिवशी दोन्ही वीकेंड असतो ना. राईट. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, बट माझ्या काही डिफरंट कॉलम आहेत का? एकच कॉलमवर आपण ऑपरेशन परफॉर्म केलंय. जर मी तर अँड वापरलं ना, तर सगळ्याला वीकडे देऊन टाकेल और वीकेंड देऊन टाकेल. मी फक्त माझ्या एकाच कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतोय ना, मग तो काय करतोय बाबा, त्या कॅलेंडर लुकअपच्या वीकडे मध्ये जा, त्या कॉलम मध्ये जा, जर तुला 6 किंवा 7 भेटू दे, त्याला वीकेंड रिटर्न कर. माझ्या 2 डिफरंट कॉलम आहेत का? नाहीये. काय का दोन्हीपैकी एकच कंडिशन का? माझ्याकडे सिंगल कॉलमच आहे ना, त्या सिंगल कॉलमवर मी ऑपरेशन परफॉर्म करतोय, त्यामुळे ऑर वापरलं. जर माझ्याकडे मल्टिपल्स कॉलम असते, 2 कॉलम असते, तर मी ते अँड वापरलं असतं. मला एकाच कॉलमवर मल्टिपल कंडिशन सॅटिस्फाय करायचे, त्यामुळे मी ऑर वापरतोय. पण इथं जर डिफरंट कॉलम असते, 2 कॉलम असते, तर मी अँड वापरला असतं. 2 कॉलम असते तर 2 कॉलमची कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे असती तर मग मी अँड वापरला असतं. क्लिअर? मी तर अँड वापरतो. बघा आउटपुट काय, मी तर अँड वापरतो. काय ते आउटपुट बघा तुम्ही सगळ्याला, वीकडे डायरेक्ट फॉल्स देतोय का? दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये ना. अँडचं म्हणणं काय असतं, बाबा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालं तर रिटर्न कर, अदरवाईज फॉल्स रिझल्ट कर मला रिटर्न. पण इथं 2 कंडिशन कसं सॅटिस्फाय करणार? तो कुठं बघणार, तो कुठं शोधणार? दुसरा कॉलम त्याला भेटतच नाहीये, राईट. त्या दुसरा कॉलम भेटतच नाही, त्यामुळे मी तर काय यूज करणार, ऑर. एंटर. आलं ऑटोमॅटिकली वीकडे. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना? क्लिअर. सगळ्यांना म्हणतोय मी, सगळ्यांना, एकच नाही, एव्हरीवन. क्लिअर? येस सर. Yes, sir. एक कोण लिव्ह झालं रे? जाऊ दे, आपण को क्या. वीकडे फाईन केला, वीकेंड फाईन केला. हे होते तुमचे टाइम फंक्शन. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. टेक्स्ट फंक्शन बघितले, इटरेटिव्ह फंक्शन बघितले, ॲग्रेगेटेड फंक्शन बघितले, टाइम फंक्शन बघितले. आई फोन आलाय. ओ आई साहेब, माईक जरा बघा. ओके, सॉरी सर, हे ते function टॅप बघितले. झाला. फोन येतो ना. अरे ठीक आहे, काय नाही. फंक्शन बघितले आपण हे सगळे. ओके, आता एक न्यू फंक्शन आहे रिलेटेड नावात. आता रिलेटेड करतं काय? मी माझ्या जातो सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. पुढे गेलो सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. सेल्स फॅक्ट टेबलमध्ये फक्त काय,
ऑर्डर डेट आहे, स्टॉक डेट आहे, ऑर्डर नंबर आहे, प्रोडक्ट की, कस्टमर की, टेरिटरी आहे, अदर गोष्टी. मला सेल्स फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? सेल फाइंड आउट करायचं आहे. सेल फाइंड आउट करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? प्रोडक्टची 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 ऑर्डर नाही, प्रोडक्टची काय पाहिजे आपल्याला? क्वांटिटी तर आहेच ना याच्यामध्ये, पण प्रोडक्टची अजून काय पाहिजे? प्राइस. प्राइस. आपल्याला काय हवी आहे? प्राइस हवी. जी प्राइस आहे ती कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअप मध्ये. कुठे गेलं? प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्टची प्राइस आहे आणि प्रोडक्टची कॉस्ट पण आहे. ओके, मला ती कुठं आणायची? माझ्या सेल्स टेबलमध्ये. कुठं आणायची मला ती? माझ्या सेल्स टेबल. म्हणजे काय करायचं? मला डेटा फेच करायचा आहे फ्रॉम अदर टेबल टू अदर टेबल. ओके, तेव्हा यूज होतं रिलेटेड. ओके, काय यूज होतं? रिलेटेड. रिलेटेड काय करतं? जस्ट फेच करतं गोष्टी फ्रॉम डिफरंट कॉलम टू डिफरंट टेबल टू डिफरंट टेबल. पण केव्हा? जेव्हा त्या टेबलमध्ये काही रिलेशनशिप असेल तरच. रिलेशनशिप पाहिजे तरच तो डेटा फेच करू शकतो. ओके, मी आता काय करतो? एक न्यू कॉलम क्रिएट करतो. ओके, त्या न्यू कॉलम मध्ये टाकतो प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट प्राइस मला कुठून फेच करायचं आहे? प्रोडक्ट लुकअप मधून फेच करायचं आहे. त्यामुळे कोणतं फंक्शन यूज करणार मी? आता सांगितलं, रिलेटेड. रिलेटेड. रिलेटेड काय विचारते तुम्हाला ऑटोमॅटिकली? कोणता कॉलम बाबा तुला फेच करायचा आहे? आता आपल्या सेल्स ट्रॅक टेबलची कॅलेंडर लुकअप पण कनेक्ट आहे. आला बघा. सेल्स ट्रॅक टेबलची कस्टमर पण आहे. आलाय. सेल्स ट्रॅक टेबलची प्रोडक्ट पण आहे. आलाय. प्रोडक्ट कॅटेगरीज पण आहे. आला. जे जे टेबल कनेक्ट असतील ते येतात. ओके, मला काय पाहिजे? प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. दॅट्स इट. फिनिश. आली प्रोडक्ट प्राइस ऑटोमॅटिकली. ह्याचा प्रोडक्ट की सेमच आहे, त्यामुळे इथं सेम प्राइस दिसते तुम्हाला सगळीकडे. प्रोडक्ट की नुसार ती प्राइस चेंज होईल ऑटोमॅटिक. काय आलं? रिलेटेड काय यूज होतं? इफ जर तुम्हाला एखादी गोष्ट फेच करायची असेल फ्रॉम डिफरंट कॉलम, डिफरंट टेबल टू डिफरंट टेबल, तर वी यूज रिलेटेड फंक्शन. सर, येस. तुम्ही जे जे फंक्शन यूज करताय ना, मग तुम्ही कधी मेजर क्रिएट करताय, कधी कॅल्क्युलेटर कॉलम क्रिएट करताय, मग ते कसं ओळखायचं की मला ह्या वेळेला मला व्हॅल्यू ती पाहिजे, मला फिजिकली प्रेझेंट पाहिजे ना, मला प्राइस बघायची प्रत्येकाची, तर मी कॉलम्स यूज करणार. बट बाबा मला ती डायरेक्ट ह्याच्यामध्ये दाखवायची, मला व्हिज्युअल मध्ये दाखवायची, तर मी मेजर यूज करणार. दिस सिम्पल. आणि दोन्ही फंक्शन जे तुम्ही फंक्शन आता शिकवले ते दोघांमध्ये पण जाणार का? म्हणजे यूज करू शकतो आपण? मोस्ट ऑफ जे फिजिकली प्रेझेंट असतात ते फिजिकली मध्येच यूज करा. तुम्ही यूज करू शकता ते मेजर्स मध्ये पण यूज करू शकता, त्याचा इश्यू नाही, पण तुम्हाला त्याचा आउटपुट दिसणार नाही. ओके, ठीक आहे. दिस इज द यूज ऑफ रिलेटेड फंक्शन. रिलेटेड फंक्शनला अदर एक फंक्शन आहे. इफ तुमच्या दोन टेबल्स मध्ये रिलेशनशिप नसेल पण तरी तुम्हाला व्हॅल्यू फेच करायचं, तर अजून एक फंक्शन, ते कोणतं ते तुम्ही फाइंड आउट करायचं. होमवर्क. ओके, रिलेटेडला एक ऑर फंक्शन आहे. जर रिलेशनशिप नसेल तर तरी पण मी व्हॅल्यू फेच करू शकतो. रोहन कोणत्या विचारात गेला? ओके, तरी मी डेटा तो फेच करू शकतो. त्यासाठी एक फंक्शन आहे, खूप इझी फंक्शन, ते फक्त बघतात. क्लिअर? ऑनलाईन? ओके, विदाउट एनी रिलेशन. विदाउट Yes, एनी sir. रिलेशन आपण फेच करू शकतो डायरेक्टली. ओके, थांबवायचं? खूप झालं ना? म्हणजे चालतंय. कॉलम असणं रिक्वायर्ड नाहीये का? असंच फेच करू शकतो म्हणताय का? नाही, कॉलम रिक्वायर्ड असणं गरजेचं आहे. इथं जसं आपण रिलेटेड यूज केला, रिलेटेड मध्ये कॉलम पास केला, राईट? हा. तसंच त्या फंक्शन मध्ये पण कॉलम पास करणार आहे. बट रिलेटेड केव्हा यूज करतो आपण? त्या रिलेटेड म्हणजे केव्हा यूज करतो? जेव्हा त्या कॉलम त्या टेबलशी जेवढे कनेक्टेड असतील तिथल्याच आपण गोष्टी फेच करू शकतो त्या टेबलमध्ये. बट असं एक फंक्शन आहे बाबा, तिथं रिलेशन नसले तरी आपण त्या टेबलमधून गोष्टी फेच करू शकतो. ओके, क्लिअर? ठीक, थांबवायचं काहीच.
येस सर. ओके. फक्त अटेंडन्स कोणते रोल ऑनलाईनची अटेंडन्स फक्त याच्यावर लिहिलं.